नमस्कार. नौकार भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यामध्ये बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर खडकी पुणे मार्फत जी नवीन रिक्रुटमेंट नोटीस भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता डिफेन्स सिव्हिलियन एम्प्लॉईज या पदासाठीची आहे. यानुसार पदाचं नाव पाहू शकता सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर या पदासाठीची भरती आहे. यामध्ये एकूण 4 जागा आहेत. टोटल वॅकेन्सीज आहेत. यामध्ये PWDसाठी 1 आहे, EWSसाठी 2, त्याचबरोबर SCसाठी 2 जागा. यामध्ये स्केल ऑफ पे पाहू शकता 7 CPCनुसार लेवल 2 बेसिक पे आहे 19,900 पर्यंतचा. एज लिमिट आहे. वयाची पात्रता 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आहे मॅट्रिक्युलियन पास और इक्विलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड विथ इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट और नेशनल सर्टिफिकेट ऑफ ट्रेड वोकेशनल ट्रेनिंग ऑफ द कन्स्ट्रक्शन ट्रेड म्हणजे NCVT मधून ITI पास असणे आवश्यक आहे. ट्रेडनुसार शुड हॅव ॲडिक्वेट स्किल अँड नॉलेज ऑफ इम्पार्टिंग ट्रेनिंग अँड रिक्रुट्स म्हणजे नॉलेज असणं आवश्यक आहे त्या ट्रेडबद्दलचं. पाहू शकता नोट सुटेबल कॅटेगरीज आहेत. PWDसाठी साठीच्या या देण्यात आलेल्या आहेत. एकूण 1 पद आहे PWDसाठीचं. त्यानंतर पाहू शकता डॉक्युमेंट रिक्वायर्ड पाहिजे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. 10वी पासचं मार्कशीट आहे. डेट ऑफ बर्थ व्हॅलिड ओनली मॅट्रिक्युलियन 10वी पास सर्टिफिकेट. ITI NCVT सर्टिफिकेट आवश्यक आहे. डिप्लोमा पासिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्याच्यानंतर EWS सेक्शनचं सर्टिफिकेट, डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट, NOC प्रेझेंट एम्प्लॉयरनुसार NOC. त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट ऑफ हस्बंड आवश्यक असल्यास. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड शुड बी फिल्ड बाय कॅन्डिडेट म्हणजे ॲडमिट कार्ड त्यानंतर पेपर सबमिशन केल्यानंतरचं आवश्यक आहे. मॅन्डेटरी नॉलेज ऑफ एक्सपिरियन्स पाहू शकता जे महत्त्वाचे नॉलेज आणि अनुभव आवश्यक आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वय जे आहे 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे उमेदवाराचं. स्क्रीनिंग आणि ॲप्लिकेशन पाहू शकता कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर एक्झामिनेशन प्रोसेस आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशनची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन सुरू झाल्यापासून 21 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता डिटेलमध्ये जे ॲप्लिकेशनसाठीचा जो ॲड्रेस आहे तो देण्यात आलेला आहे. त्या ॲड्रेसवर ॲप्लिकेशन फिल आउट करून पाठवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी लेखी परीक्षा आहे ती कुठे होणार आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती उमेदवारांना कळवण्यात येईल. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्मॅट पाहू शकता. हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट हा जो दिलेला ॲड्रेस आहे त्या दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.